इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। महाराष्ट्र की राजनीति में एक बार फिर हलचल मच गई है। पीएम नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री एकनाथ शिंदे के बीच हुई फोन कॉल की चर्चा जोरों पर है। इस कॉल में शिंदे ने उद्धव ठाकरे पर तंज कसते हुए कहा, आधे उधर जाओ आधे इधर जाओ, जिससे सियासी माहौल गरमा गया है। आज बघा महायुतीचं सरकार काम करतंय। आज मला आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांनी फोन केला, काय शिंदेजी कुठे आहात? मी म्हणालो इकडेच आहे। काय करताय? आज तुमचा वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या तुम्हाला लाख लाख शुभेच्छा। मराठीत दिल्या शुभेच्छा मोदी साहेबांनी, गृहमंत्री अमित शाह साहेबांनी दिल्या, उपराष्ट्रपतींनी दिल्या, गव्हर्नरनी दिल्या, सगळ्या लोकांनी आठवण। आता मी मुख्यमंत्री नाही, पण तरी सुद्धा त्यांनी आठवण ठेवून मला, म्हणजे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री नाही, एकनाथ शिंदेला आठवण ठेवून, त्यामुळे तुम्ही तर मेरे साथच आहात आणि मैं भी तुम्हारे साथ हो। आणि हे नातं आपलं जे काय निवडणुकीपुरतं नाही आहे, हे परमनंट आहे। काय म्हणतो ते आपलं फेविकॉल का जोड काय तुटेगा नहीं। ओ अरे बाबा ते नको, अरे झुकता कभी है ये एकनाथ शिंदे, झुका नहीं कभी, झुकाया सबको। म्हणून मी सांगितलं मला हलक्यात घेऊ नका। मी साधा कार्यकर्ता आहे, बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, आनंदीके साहेबांचा छोटा कार्यकर्ता आहे। आशाताईने हेच सांगितलं, काल पण सांगितलं, पण मी सांगतो तुम्हाला, शब्दाला पक्का माणूस मी आहे। शब्द दिला की मागे फिरवत नाही। कुठल्या तरी पिक्चर मध्ये डायलॉग आहे, एक बार मैंने कमिटमेंट कर ली तो मैं फिर खुद की भी नहीं सुनता। ये माझं आहे। काय सांगते? हे नाही रे, काय वॉन्टेड मध्ये काय? हा काय? अच्छा जे आरोप करतात ते वॉन्टेड होतील आता। आणि मला म्हणाले आता तुम्ही काय कराल तर आमचे डोकी फोडू। अरे डोकी कोणाची फोडताय? आम्हाला काय करायचंय फोडाफोडी करायला? बिलकुल एकनाथ शिंदे फोडाफोडी करत नाही, बिलकुल नाही करत। आपोआप सगळे आले बरोबर। ते आसरानीचा एक डायलॉग आहे ना कुठला तरी पिक्चर मध्ये, शोले मध्ये काय, आधे उधर जाओ आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ। पीछे बघा तो कोई नहीं। असं कसं होतंय काय? हा बरोबर आहे, नाही तर मला मूर्खात काढतील। जळगावची नवी ओळख वस्त्रनगरी सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, 80 फुटी कांदळदा रिंग रोड, राधाकृष्ण नगर चौक, छत्रपती शिवाजी नगर, जळगाव। सौंदर्य विश्वाची 73 वर्षांची परंपरा, सुरेश कलेक्शन्स अँड क्रिएशन, जळगाव।